हॅलो हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत ह्यातला 5वा चॅप्टर, दॅट इज अबेटमेंट, आणि त्यातला सब टॉपिक किंवा 5th ए आपण असं म्हणूया, म्हणजे वेगळा टॉपिक घेऊया. मग त्याला 5th ए म्हणूया, आणि तो आहे क्रिमिनल कॉन्स्पिरसी. दॅट इज अबेटमेंटचं सेक्शन आहे 107 to 120, आणि कॉन्स्पिरसीचं सेक्शन आहे 120 ए आणि 120 बी. हे सेक्शन आहेत. या ए मध्ये सांगितले डेफिनेशन, बी मध्ये सांगितले पनिशमेंट. जसं मी पहिल्या लेक्चरला किंवा आपले जे रेग्युलर लेक्चर्स झाली काही महिनाभर त्याच्यामध्ये सांगितलंय की आता एखादा सेक्शन घेतला तर पहिली त्याची डेफिनेशन येणार आणि मग खाली पनिशमेंट. पण आपल्याला जेव्हा चार्ज लावला जातो तो कोणता लावला जातो? पनिशमेंट फॉर दॅट ऑफेन्स. दॅट इज सेक्शन 120 बी आहे, तो पनिशमेंट फॉर दॅट. मग हा सेक्शन आहे 120 ए. काय तुम्हाला सेक्शन लावत नाही, तो जस्ट डेफिनेशन असतो. पण सेक्शन लावताना काय लावणार? तर 120 बी. तर अबेटमेंट, बेसिकली अबेटमेंट म्हणजे काय की आपण अबेट करतो एखाद्याला, की एखादा गुन्हा करण्यासाठी त्या माणसाला आपण प्रवृत्त करतो, किंवा एखाद्या गोष्टीमध्ये त्या गुन्ह्याशी रिलेटेड करणाऱ्या एखाद्या गोष्टीमध्ये त्याला एंगेज करून ठेवतो, किंवा त्याला आपण अपप्रेरणा, म्हणजे मराठीत अबेटमेंटला अपप्रेरणा असं म्हणतात, पण आपण मराठीसुद्धा इतके शुद्ध शब्द वापरत नाही. त्यामुळे एखाद्याला इन्स्टिगेट करतो की एखादा गुन्हा करण्यासाठी. मग खरं तर गुन्हा कोणी केलेला असतो? आपण केलेला असतो का? तर नाही. मग आपण डिफेन्स काय घेणार की मी तर गुन्हा केलेला नाही आहे, गुन्हा त्याने केला आहे. पण त्याने त्याच्या डोक्याने केला का? त्याचं इंटेन्शन होतं का? नव्हतं. इंटेन्शन, मोटिव्ह कुणाचा होता? माझा होता. मी पहिल्या चॅप्टरचा आधार सारखा घेते, त्यामुळे तुम्हाला कळेल की इंटेन्शन आणि मोटिव्ह का महत्त्वाचं आहे. तर हे आता प्रत्येक टॉपिकला मी हे सांगत राहीन. मोटिव्ह, इंटेन्शन, नॉलेज, या सगळ्या गोष्टी सारख्या सारख्या येतील. त्यामुळे अबेटमेंटमध्ये इंटेन्शन, जो गुन्हा करतो त्याचं इंटेन्शन होतं का? तर बिलकुल नव्हतं. मोटिव्हही नव्हतं. आणि मोटिव्ह असेल तर त्याचा फक्त पैसा मिळवणं किंवा पैसा मिळतो हे मोटिव्ह असू शकतं. पण त्या माणसाला रिलेटेड टू दॅट ऑफेन्स आणि तो जो विक्टीम आहे त्याच्याशी रिलेटेड ह्याचं इंटेन्शन आणि मोटिव्ह नाही. मग ते कुणाचं आहे? तर त्या अबेटरचं आहे. म्हणजे मी सांगितलंय ना की ह्याचा खून कर, हे मी सांगितलेलं असतं. म्हणजे इंटेन्शन आणि मोटिव्ह हा माझ्याकडे येतो, त्याच्याकडे येत नाही. त्यामुळे तो निर्दोष आहे असं आपण म्हणू शकत नाही. त्याला जरी मर्डरचा सेक्शन लावला तरी मला सुद्धा त्याच्यात शिक्षा आहे. का? तर ॲज अ अबेटर म्हणून मला अबेटमेंटच्या अंडर शिक्षा होऊ शकते. म्हणजे ॲक्च्युअल जो गुन्हा करतो, आपण म्हणतो की गुन्हा करताना आय विटनेस आहे की ह्याने गुन्हा केलाय, मग ह्याची एवढी ट्रायल का घ्यायची? जर मी बघितलंय की ह्यानेच गुन्हा केलाय, पण त्याची ट्रायल पोलीस घेतात का? घेतात. तर चौकशी अंती आपल्याला कळतं की ॲक्च्युली ह्याचं त्याच्यात काहीच पैशाशिवाय ह्याचं त्याचं हेतूच काही नाही, किंवा मोटिव्ह काहीच नाहीये. ह्याच्या मागे खरा सूत्रधार कोणीतरी वेगळा आहे. म्हणून आपण काय करतो, तर तो जो मूळ कोण आहे हे शोधून काढतो. जसं की कसाबमध्ये, तर कसाब ह्याला करायला सांगितलेली हे, म्हणजे जे काही त्याने बॉम्बस्फोट घडवले, हा तो तिथे आला, त्याने गेले, पण ह्याच्या मागे मूळ कोणीतरी दहशतवादी वेगळे होते ना. मग आतंकवादी कोण होते हे शोधून काढायला पाहिजे. म्हणून इतके दिवस कसाबला लगेचच बघून सुद्धा, आय विटनेस असून सुद्धा त्याला लगेचच फाशी झाली का? तर नाही झाली. त्याची चौकशी झाली, मग ट्रायल कोर्टात झाली, आणि मग हे झालं का? तर ते आपल्याला शोधून काढायचं असं की मूळ सूत्रधार कोण आहे, किंवा अजून कोणी एंगेज्ड आहेत का. दॅट इज क्रिमिनल कॉन्स्पिरसी. यात अजून कोणी एंगेज आहेत का? तर हे सगळं शोधलं जातं. तर त्यामुळे ह्या लोकांच्या, आपण म्हणतो ना की किती वेळ लागतो यांना चौकशीला, अजून का नाही कोर्टातल्या केसेस निकाली होत आहेत, फास्ट ट्रॅकमध्ये आल्या आहेत का नाही आल्या आहेत, किंवा कोणत्या फास्ट ट्रॅक कोर्टात येतात, कोणत्या नाही येतात. तर हे सगळं शोधून काढायचं असतं पोलिसांना, कोर्टात, जजेसना. हे सगळं त्यांना पुरावा, हा सगळा इव्हिडन्स कलेक्ट करायचा असतो. म्हणून आपले चौकशीला वेळ लागतो. आता अबेटमेंट म्हणजे काय? तर जो कोणी गुन्हा करतो त्याच्यापेक्षा जो कोणी याला गुन्हा करायला भाग पडतोय, किंवा तो गुन्हा करण्यासाठी त्याची मदत कोणीतरी घेतोय, किंवा एंगेज ठेवतो एखाद्या दुसऱ्या गोष्टीमध्ये की जेणेकरून ते गुन्ह्याला मदत होईल, असे सगळे प्रकार कशामध्ये येतात? तर अबेटमेंटमध्ये येतात. आणि कॉन्स्पिरसी हा प्रकार सुद्धा अबेटमेंटचाच एक प्रकार आहे. पण ह्याच्यावर खूप मोठा क्वेश्चन येतो, शॉर्ट नोट येते ह्याच्यावर, त्यामुळे हा वेगळा मी इथे चॅप्टर केला आहे. चॅप्टर ए म्हणूया आपण त्याला, 6 चॅप्टर न म्हणता 5th ए चॅप्टर म्हणून आपण हा वेगळा घ्यायचा. कारण का शॉर्ट नोटला हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आणि दुसरं म्हणजे
लॉंग क्वेश्चन सुद्धा ह्याच्यावर येतो. आता अबेटमेंट, आता मी ना इथे डेफिनेशन लिहिली आहे, मी वाचून दाखवते. म्हणजे जर कुणाला प्रॉपर बोर्ड दिसत नसेल व्हिडिओमध्ये तर माझं बोलणं तरी ऐकायला स्पष्ट येत असणार, त्यामुळे मी वाचून दाखवते. जर काही शब्द अडला तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते शब्द लिहू शकता. आता अबेटमेंट ऑफ अ थिंग, अबेटमेंटची डेफिनेशन जी आहे ना, अबेटमेंट ऑफ अ थिंग 107ला, अ पर्सन इज सेड टू बी said to abet the doing of the thing, first one, by instigating any person to commit an offense. म्हणजे काय, इन्स्टिगेट केलं एखाद्याला. by engaging in a conspiracy to commit offense, म्हणजे जो काय आपण कटकारस्थान रचतोय त्याच्यात ह्याला सुद्धा एक पार्ट, ॲज अ पार्ट म्हणून, त्या कटकारस्थानातला ॲज अ पार्ट म्हणून सुद्धा एखाद्याला घेणं किंवा एंगेज करणं. आणि थर्ड थिंग इज बाय इंटेन्शनली एडिंग अ पर्सन टू कमिट इट, म्हणजे एखाद्याला इंटेन्शनली ॲड करायचं की ह्याचं पण आपण एखाद्याचं मरण उगाचच झालं किंवा उगाचच तो अडकला तर उगाचच एखाद्याला अडकवणं, हे हा जो प्रकार आहे ना, तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये अबेटमेंटच्या डेफिनेशनमध्ये येतं. तर ही डेफिनेशन आपण सलग लिहितो. म्हणजे जशी की 107 मध्ये ही डेफिनेशन सांगितलेली आहे. तर ॲक्च्युअली आपण डेफिनेशन कशी लिहिणार, तर आपण एकदम प्रॉपर एका लाईनमध्ये सगळी डेफिनेशन लिहितो, पण ही अशी लक्षात राहत नाही डेफिनेशन. मग काही पॉईंट्स आणि काही मुद्दे, जसं मी सांगितलं की पेपरला जेव्हा आपण लिहू तेव्हा 107 सेक्शन, त्याच्याखाली ही डेफिनेशन, मग त्याच्याखाली त्याचं एक्सप्लेनेशन आणि केस लॉ, हा आपला पेपरचा पॅटर्न आहे. तर तो पेपर जरी कॅन्सल झाला तरीही मी हे सांगते, कारण पुढच्या सगळ्या सब्जेक्ट्सना सुद्धा तुम्हाला हे उपयोगी आहे. तर मग मी आधी सांगितलेलं की तुम्हाला ही डेफिनेशन ह्या करेक्ट आणि प्रत्येक शब्द तसाच आला पाहिजे आणि पेपरला ह्या डेफिनेशन लिहिणं मस्ट आहे. तर त्यामुळे ह्या अशा प्रकारे मी लिहिलंय जेणेकरून तुम्हाला त्या डेफिनेशन बाय हार्ट करायला सुद्धा इझी आहेत आणि लक्षात ठेवायला सुद्धा इझी आहे. तर डेफिनेशन सलग वाचताना तर तुम्ही बेअरॅटमध्ये किंवा बुकमध्ये सलगच वाचणार आहात, पण मी ही अशी लिहिली याचा अर्थ कारण तुमच्या ती लक्षात राहावी ह्यासाठी आहे. अ पर्सन इज सेड टू बी सेड टू अबेट द डुईंग ऑफ द थिंग, मतलब कोणत्या गोष्टी इथं इन्स्टिगेटिंग, एंगेजिंग, इंटेन्शनली एडिंग, ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या एका लाईनी तुम्हाला तर लक्षात येतील ना. कमिट अँड ऑफेन्स, कमिट ऑन ऑफेन्स हे कॉमन झालं, फक्त एवढे 2 शब्द राहिले आणि जर सलग असलं तर तुमच्या लक्षात राहिली नसती. तर ह्यासाठी मी अशा प्रकारे डेफिनेशन लिहिली आहे. तर ही झाली अबेटमेंटची डेफिनेशन. आता सेक्शन 108 जो आहे तो आहे अबेटर. हु इज द अबेटर, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता हे कळतंय की हे सगळ्या गोष्टी करून घेतोय तो अबेटर असणार, हे खरं आहे. पण असं पण आहे डेफिनेशनमध्ये हेही सांगितलं आहे की काही स्वतःहून सुद्धा त्या कटात सामील होतात. प्रत्यक्षात ते काही गुन्हा करतात असं नाही, पण त्या कटात, जशी मी पहिली स्टोरी सांगितली तुम्हाला की जेव्हा स्टेजेस ऑफ क्राईम सांगितल्या की त्याला मर्डर करायचा, मग कसा करायचा ठरवतो, मग त्याच्या मित्रांना सांगतो, मग एक मित्र त्याच्यामध्ये ॲड होत जातो, तर त्यांना सुद्धा या डेफिनेशनमध्ये घेतलेलं आहे. सेक्शन 108 जो आहे तो आहे अबेटर. अबेटरचे आपण डेफिनेशन बघूया. अ पर्सन अबेट्स अन ऑफेन्स who abets either the commission of an offense or the commission of an act which would be an offense if committed by a person capable by law of committing an offense with the same intention or knowledge as that abetter. म्हणजे काय सांगितलंय की कोणत्याही उद्देशाने, म्हणजे इंटेन्शनली एखादी गोष्ट तो करून घेत असेल किंवा ती गोष्ट करण्यास एखाद्याला भाग पाडत असेल तर तो आहे अबेटर. ही 108ला डेफिनेशन सांगितलेली आहे. म्हणजे काय, तर एखादा मर्डर करण्यासाठी तो एखाद्याला सुपारी देतो, जो कोणी देतो सुपारी तर तो काय झाला, अबेटर झाला. सेक्शन 108 झाला हु इज द अबेटर. आता सेक्शन 108A आहे, 108A, दॅट इज अबेटमेंट इन इंडिया ऑफ ऑफेन्सेस आउटसाइड इंडिया. म्हणजे काय की भारताबाहेरील अपराधांसाठी किंवा अपराधांचे भारतात
काही अबेटमेंट करून घेतलं असेल तर असे काही अपराध, म्हणजे अ पर्सन अबेट्स अँड ऑफेन्स विथ इन मिनिंग ऑफ धिस कोड who in India abets the commission of any act without and beyond India which would constitute an offense if committed in India. म्हणजे काय की असा कोणताही ॲक्ट की जो भारतात केला तर तो अपराध ठरू शकतो, म्हणजे असे कोणतंही ॲक्ट की जो आपण भारतात केला तर तो ऑफेन्स होऊ शकतो. तर असा कोणताही ॲक्ट भारताबाहेर आणि त्याच्या पलीकडे करण्यास ती व्यक्ती भारतात राहून जर आपल्याला म्हणजे इन्स्टिगेट करत असेल की हा ऑफेन्स तुम्ही करा, तर त्याला सुद्धा ह्याच्यामध्ये पनिशमेंट होऊ शकते. म्हणजे काय की भारतातला एक माणूस गोव्यामध्ये, म्हणजे समजा महाराष्ट्रातला आहे, तो गोव्यामध्ये एखाद्या परदेशी जर कोणी पर्यटक आला असेल त्याला हे देतो, म्हणजे त्याला अबेट करतो की तू हा मर्डर कर, एखाद्या थर्ड पर्सनचा तू मर्डर करायचा, हा तो फॉरेनरला सांगतो की तू हे कर. मग तो फॉरेनरला सांगितलं आहे म्हणून तो फॉरेनर, म्हणजे तो जो कोणी फॉरेनर होता त्याचं नागरिकत्व दुसऱ्या देशाचं आहे म्हणून इथे त्याला शिक्षा नाही, कारण तो तिकडचा आहे तर त्याच्या असं नाही, तर तुम्हाला त्या बाबतीतही शिक्षा लागू होते. हा असा 108A हा आहे. आता 109 सेक्शन आहे, पनिशमेंट ऑफ अबेटमेंट इफ द ॲक्ट अबेटेड इज कमिटेड इन कॉन्सिक्वेन्स अँड वेअर नो एक्सप्रेस. म्हणजे अशा कोणत्याही अबेटमेंट मुळे जर एखादी कृती घडली आणि त्या अबेटमेंटसाठी शिक्षेचं जर कोणताही, म्हणजे जर त्याचं म्हणजे एखादी शिक्षा करायला सांगितली आणि त्याने जर नाही केली तरी सुद्धा त्याने सांगितलं, त्या अबेटरने सांगितलं म्हणून त्या अबेटरला सुद्धा पनिशमेंट यामध्ये होऊ शकते. सेक्शन 109 आहे, तुम्ही परत वाचते. पनिशमेंट ऑफ अबेटमेंट इफ द ॲक्ट अबेटेड इज कमिटेड इन कॉन्सिक्वेन्स अँड वेअर नो एक्सप्रेस दॅट इज प्रोव्हिजन इज मेड फॉर इट्स पनिशमेंट. whoever abets any offense shall, if the act abated is committed in consequence of the abatement and no express provision is made by this code for the punishment of such abatement, be punished with the punishment provided for the offense. म्हणजेच काय, an act or offense is said to be committed in the consequence of the offenses when it is committed in consequence of the instigation or in the pursuance of the conspiracy or with the aid which constitute the abatement. म्हणजे काय आपण म्हणतो ना, तर मराठी भाषेत सांगायचं तर उगाचच एखाद्याला बळी पाडतात किंवा आपण काय म्हणायचं मराठी, ठीक आहे मी एक्झाम्पल देते की कोर्टामध्ये जेव्हा आपले साक्ष देतात एखाद्या गुन्ह्याबद्दल आणि आता एका दुसऱ्या व्यक्तीची केस आहे, आरोपी आहे दुसरा, त्यांची ऑलरेडी केस चालू आहे कोर्टामध्ये, त्यात एक थर्ड पर्सन आहे, म्हणजे एक मिडल पर्सन धरूया आपण, थर्ड पर्सन आहे, त्याला साक्षीदार म्हणून तिथे कोर्टाने समन्स बजावले. आता मी आहे अबेटर, म्हणजे मी कशी अबेटर होते बघा, हा आरोपी वेगळा आहे, साक्षीदार हा एक पर्सन, सपोज आपण धरूया की एक साक्षीदार इथे पर्सन आहे, तर त्याला साक्ष द्यायची आहे, पण मी त्याला काय सांगते, माझं खरं तर काय देणं घेणं नाही आहे, पण बघा मी त्याला काय सांगते की तू ना खोटी साक्ष दे, म्हणजे त्याला जास्त शिक्षा होईल किंवा त्याला शिक्षा होणार नाही, काही जे काय असेल ते, पण कोर्टाने जे काही किंवा पोलिसांनी चार्जशीटमध्ये जे काही लिहिले त्याच्या व्यतिरिक्त तू साक्ष दे, जेणेकरून त्याच्यामध्ये शिक्षा त्याला आणि शिक्षा होईल. म्हणून मी ह्याला अबेट करते की तू खोटी साक्ष दे, यासाठी मी त्याला सांगतेय. त्याप्रमाणे हा खोटी साक्ष देतो किंवा नाही देत, पण मी ॲज अ थर्ड पर्सन सुद्धा ह्याच्यामध्ये अबेटर होऊ शकते आणि मला त्याच्यात पनिशमेंट होऊ शकते, असं हा सेक्शन सांगतो. ॲक्च्युली ह्याने खोटी हे दिले तर हे दोघांचा संबंध आहे, मी कुठून तिसरी आले, पण नाही, तर त्यात ह्या अशा गोष्टींमध्ये सुद्धा मी इथे अबेटर होऊ शकते आणि इथे मी पनिशमेंटसाठी लायबल होऊ शकते. आता 110 सेक्शन आहे, तो आहे पनिशमेंट ऑफ अबेटमेंट इफ अ पर्सन अबेटेड डज ॲक्ट विथ डिफरंट इंटेन्शन फ्रॉम दॅट ऑफ अबेटर. whoever abets the commission of an offense shall, if the person abated does the act with a different
intention or a knowledge from that of the abettor be punished with punishment provided for the offense which would have been committed if the act had been done with intention or knowledge of the abettor with no other. आता ह्याच सेक्शनमध्ये काय सांगितलंय की हा जो सेक्शन आहे की एखाद्या व्यक्तीने त्या व्यक्तीपेक्षा वेगळ्या उद्देशाने जर कृती केली तर त्याला सुद्धा त्याच्यामध्ये शिक्षाही होते. म्हणजे 110 सेक्शन काय सांगतो, जर एखाद्या व्यक्तीला म्हणजे जो अबेटर आहे त्याने सांगितलं की तू ह्या प्रकारचा गुन्हा कर किंवा मर्डर कर आणि त्या ज्याला सांगतो तो काहीतरी भलतंच करतो आणि तिथे होतं, म्हणजे मी सांगितलंय मर्डर कर पण हा काय मर्डर नाही करत, हा काहीतरी तिथे जाऊन दरोडा टाकून देतो त्याच्या घरावर आणि तो काय मरत नाही, मर्डर होत नाही, पण कुठेतरी तो त्याने काहीतरी इन्स्टिगेट केलंच आहे ना, भलेही त्यांनी कृती चुकीची करू दे किंवा बरोबर करू दे, पण त्याने कुठेतरी काहीतरी केलंय. म्हणजे आपण डिफेन्स नाही करू शकत की मी याला सांगितलंच नव्हतं, भले मी वेगळं सांगितलेलं पण याने काहीतरी वेगळं केलं तरी सुद्धा त्याने काहीतरी केलंय किंवा आपण काहीतरी इन्स्टिगेट केलंय म्हणून दोघांनाही त्यात पनिशमेंट होऊ शकते. असं 110 सेक्शन होतं. 111 काय सांगतो तर लायबिलिटी ऑफ अबेटर व्हेन वन ॲक्ट अबेटेड अँड डिफरंट ॲक्ट डन. When act is abetted and different act is done, the abetter is liable for the act done in the same manner and to the same extent as if he had directly abetted it. म्हणजे जेव्हा एखाद्या ॲक्ट जो असतो की ज्याला अबेटमेंट दिली जाऊन जर वेगळीच काहीतरी कृती केली तर तेव्हा जो अबेटर आहे तर त्याचं लायबिलिटी काय आहे हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आता समजा एखाद्या लहान मुलाकडनं आपण जर अपराध करून घेतला, म्हणजे एखाद्या लहान मुलाला जर मी सांगितलं की जा त्याच्या जेवणामध्ये ना ही पावडर टाक, म्हणजे विष, त्या मुलाला कळत नाही, 7 वर्षाच्या खालचा मुलगा असतो त्याला काय कळत नाही, पण त्याला सांगितलेलं असं जातो समोर तो एक काका बसला ना त्याच्या जेवणामध्ये ना तू हे पावडर घालून ये पाण्यामध्ये वगैरे, तर मुलग्याला, तो काय लहान मुलगा 6 वर्षाचा, त्याला काय समजत नाही, तो काय करतो दुसऱ्या शेजारी बसलेल्या दुसऱ्या एका माणसाच्या पाण्यामध्ये ते विष घालतो आणि तो तिसराच माणूस मरतो. पण म्हणून मला जर ह्याला मारायचं पण मेला हा, आपण बघितलेलं ना ट्रान्सफर मेलाईज, म्हणजे जरी ट्रान्सफर झालं याच्यामध्ये ह्याला मारायची त्याला मारलं, मग भले ह्याने मारो किंवा मी सांगितलंय म्हणून शेवटी तो करतो ना, ट्रान्सफर मेलाईज ही कन्सेप्ट इथे क्लिअर होते. तर हाच सेक्शन 11 काय हेच सांगतो की ह्यात तर त्यामुळे मला पनिशमेंट ही होणारच, मग भलेही त्या मुलाने ह्याच्याऐवजी त्याला मारलं काय पण माझ्यामुळेच त्याने काहीतरी केलंय सो त्याला शिक्षाही होणार, म्हणजे अबेटरला मला शिक्षा होणार. आता 112 जे आहे ते आपण बघूया. सेक्शन 112 अबेटर व्हेन लायबल टू कम्युलेटिव्ह पनिशमेंट फॉर ॲक्ट अबेटेड and for act done if the act for which the abettor is liable under the last preceding section is committed in addition to the abetted and constitutes a distinct offense, the abettor is liable to punishment for each of the offenses. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलंय तर एक सेक्शन 112 हा काय सांगतो, आता ह्यात काय सांगितलंय की आत्ता जो आपण 111 सेक्शन बघितला की सांगतो एकाला पण करतो दुसरा, म्हणजे सॉरी एकाला मी मारायला सांगतो पण तो लहान मुलं आहे ते कोणाला मारतं तर दुसऱ्यालाच मारतं, पण दरम्यानच्या काळात जर आणि काही घडलं, म्हणजे समजा आता आपण ते लहान मूल न घेता एखाद्या मोठ्या माणसाला सांगितलं असतं, मग तर लपवून आपण जर एखादी ती पावडर नेली तर नेताना एखाद्याला धक्का लागला किंवा आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊया की जसं की आपण मोठं काहीतरी हे आहे, समजा एक सार्वजनिक ठिकाण आहे आणि त्या सार्वजनिक ठिकाणी खूप गर्दी असते, तर मी त्याला सांगितलं की ह्या माणसाला मार आणि म्हणून तो त्याच्या पाठलाग करतो, त्याला मारतो, जसं की आपण सगळ्या मूवीजमध्ये बघतो की त्याला मारायचा हे करतो पण लागतो दुसऱ्याला, हां सांगितलेलं असतं एका अ नावाच्या व्यक्तीला पण लागतो ब नावाच्या व्यक्तीला आणि तो मरतो, पण दरम्यानच्या काळात त्या ब पर्यंत किंवा अ पर्यंत जाण्यामध्ये अनेकांना धक्के लागतात, अनेक जण पडतात
पडतात, म्हणजे माझ्यामुळे किंवा जो मी ज्याला सांगितलंय त्याच्यामुळे जे अनेक जण पडतात, तिथे अनेकांना धक्के लागतात, गंभीर दुखापती होतात. तर हे सगळं होतं ना, किंवा घाबरून काही ना ते त्याला मर्डर केलेलं बघून घाबरून मरतात. असे जे काही वेगवेगळे गुन्हे घडत असतील जर माझ्यामुळे, किंवा त्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी जर काही वेगवेगळे आणि गुन्हे घडत असतील, तर त्याच्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये अबेटरला पनिशमेंट होऊ शकते. त्या जो करणार आहे त्याला तर होतेच, आपल्या याच्यामध्ये आपण बघितले मर्डर किंवा ह्याच्या खाली होणारच, पण जो सांगतो त्याला सुद्धा, म्हणजे जो आपला 111 सेक्शन आहे तो करताना जर दरम्यान सगळ्यांना आणि धक्के लागत असतील आणि किंवा ते सगळेजण जर त्याच्यात भरडले जात असले, आपण म्हणतो ना ते अला मारायची सुपारी दिली आहे, पण तो पर्यंत पोहोचेपर्यंत मध्ये सुद्धा जर काही छोटे छोटे अपराध घडत गेले तर त्याला सुद्धा अबेटर जबाबदार असतो. म्हणजे नुसता तो धक्का मारणारा नाही, तर अबेटर सुद्धा तेवढाच त्या सुद्धा गुन्ह्यांना जबाबदार आहे. की आता आपण मूवीजमध्ये बघतो की एखाद्याला ट्रक येतो, मग ट्रक एखाद्या गाडीचा ॲक्सिडेंट करायचा ठरवतो आणि ॲक्सिडेंट करता बाकीच्या गाड्यांना सुद्धा ठोकत जातो. मग ज्या गाड्यांना ठोकत गेलाय तर ते सुद्धा कंप्लेंट करणार ना ॲक्सिडेंटची, मग त्याला मी सुद्धा त्याच ॲक्सिडेंटना सुद्धा मी जबाबदार होऊ शकते, म्हणजे अबेटर जबाबदार होऊ शकतो. आता सेक्शन 113, liability of abater of an effect caused by the act abated different from that intended by the abater. When an act is abated with the intention on the part of the abater of causing a particular effect and an effect for which the abater is liable in the consequence of the abatement causes a different effect from that intended by the abater is liable for the effect caused in the same manner and so the same extent as if he had abated the act with the intention of causing that effect, provided he knew that the act abated was likely to cause that effect. I know की तुम्हाला काहीच कळलेलं नसणार आहे. 113 सेक्शन वाचून मला माहिती आहे की कळला नसेल, पण मी आता थोडक्यात तुम्हाला सांगते की त्यात काय सांगितलंय. म्हणजे जर मी एखाद्याचा मर्डर करायला सांगितला, मर्डर नाही, मी त्याला काय ह्याला फक्त ग्रीवियस हर्ट झाला पाहिजे, म्हणजे गंभीर दुखापत त्याला झाली पाहिजे, एवढंच त्याला मार, त्याचा मृत्यू येता कामा नये, पण साधं पण नाही मारायचं, गंभीररित्या मारायचं, म्हणजे ग्रीवियस हर्ट झालं पाहिजे त्याला, अशा प्रकारे तुम्ही त्याला मारा असं म्हणून मी एखाद्याला सुपारी देते. तरी त्याला मारतात पण त्याला काय लागत नाही. आपण मूवीज बघूया, मूवीजमध्ये दिलेलं असतं खूप मारतात, मग तो प्रतिकार करतो, काय 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 करतो, त्याला काय लागत नाही. पण मग एकदाच असं काय जोरात मारतात की तो नुसती गंभीर दुखापत नाही तर त्याला डिरेक्टली मरणच येतं. आता मला माहिती आहे गंभीर दुखापतीमुळे कदाचित मरण सुद्धा येऊ शकतं, ह्याची जाणीव मला असते, पण त्याने काय सांगितलेलं असतं, गंभीर दुखापतच झाली पाहिजे, मरण नाही होता कामा त्याला. पण आता त्या गंभीर दुखापतीमुळे तो जर नाजूक असेल तर तो मरण पावला तर त्याला सुद्धा मी लायबल आहेच, म्हणजे ॲबेटर्सची सुद्धा जबाबदारी आहे की गंभीर दुखापत का सांगायचं, त्याला सुद्धा गंभीर दुखापत करायला सुद्धा नाहीच सांगितलं पाहिजे ना. कधी पण ऑफेन्स हे म्हणजे इलिगल ॲक्टच आहे. सो जर मी त्याला गंभीर दुखापत करायला सांगितली पण त्याच्यात जर त्याचा मरण पावला, तो ते न होता दुसरंच काहीतरी झालं तर अबेटर त्याच गोष्टीला सुद्धा लायबल आहे. मग त्याच्यावर तो म्हणू शकत नाही की मी यांना फक्त गंभीर दुखापत करायचं नाही, मग त्या मरणाला मी जबाबदार नाही, हे असं तेव्हा तो डिफेन्स घेऊ शकत नाही अबेटर. तर ह्यात सुद्धा त्याला शिक्षा सांगितलेली आहे. असा हा इझी आहे, म्हणजे लॉच्या भाषेमध्ये बघायला गेलं तर ते वाचताना खूप कठीण वाटतं, पण तुम्ही हे एक्झाम्पल लिहून ठेवलं तर तुम्हाला 113 सेक्शन इझी आहे हे लक्षात येईल. त्यानंतर 114 सेक्शन आहे, तो आपण बघूया. अबेटर प्रेझेंट when offense is committed. Whenever any person who is absent will be liable to be punished as an abater is present when act or offense for which he would be punishable in consequence of the abatement is committed, he shall be deemed to have committed such an act or offense. म्हणजे अपराध घडला तेव्हा अबेटर उपस्थित असणं, हे 114 सांगतो. तर 114 जो सेक्शन आहे त्याला चार्ज लागतोय. आता बघा, आता चार्ज आणि हे सगळं सुरू होणार. म्हणजे काय, तर आतापर्यंत आपल्या डेफिनेशन किंवा बेसिक कन्सेप्ट होत्या, पण आता काय आहे, चार्ज लागतोय. म्हणजे हा सेक्शन
आपल्या चार्जशीटला येतो, 114 जो सेक्शन आहे तो चार्जशीटला येतो, तर ह्याच्यावर कोर्ट चार्ज लावतं. कोर्ट असतं ते चार्ज लावतं. म्हणजे काय, तर तुम्हाला असा असा गुन्हा आहे आणि या गुन्ह्याखातर तुम्हाला गुन्ह्याखातर तुम्हाला अटक करण्यात आलेली आहे हे जे सांगतो, किंवा तुमच्यावर हे हा सेक्शन लावलेला आहे असं कोर्टात चार्ज नावाची एक स्टेप असते, एक स्टेज असते, तर ती हा सेक्शन लागतो. म्हणजे आता ॲक्च्युअल सेक्शन जे आहेत की ज्याला पनिशमेंट्स असतात ते सेक्शन चालू होतील एक एक, तर ते तुम्ही लक्षात घ्या. अबेटर प्रेझेंट म्हणजे काय, आता बेसिकली आपण जेव्हा सुपारी देतो म्हणजे अबेटर काय असतो, तिथे अब्सेंट असतो. पण जर अबेटर तिथे जर प्रेझेंट असेल, गुन्हा करताना जर अबेटर प्रेझेंट असेल, पण तो अब्सेंट असताना त्याला ज्या प्रकारे शिक्षा होते तीच प्रेझेंट असताना सुद्धा होते. त्याला काय तिथे आय विटनेस म्हणून नाही घेतलं जात की गुन्हा करताना हा बघतोय म्हणून हा आय विटनेस झाला, मग आता ह्याला घेऊया नको, तर असं नाही. तर उपस्थित असताना सुद्धा त्याला जी शिक्षा अनुपस्थित असताना म्हणजे तो अब्सेंट असताना जी काही त्याला शिक्षा होते ॲज अ अबेटर म्हणून, तेच तो प्रेझेंट असताना सुद्धा ॲज अ अबेटर म्हणून सुद्धा त्याला तीच पनिशमेंट होते. हे ते सेक्शन सांगतो. आता 115 सेक्शन जो आहे तो बघूया. अबेटमेंट ऑफ ऑफेन्स पनिशेबल विथ डेथ और इम्प्रिजमेंट फॉर लाईफ इफ ऑफेन्स नॉट कमिटेड. Whoever abets the commission of an offence punishable with death or imprisonment for life shall, if that offence be not committed in consequence of the abatement and no express provision is made by this code for the punishment of such abatement, be punished with imprisonment of either description for a term which may extend to 7 years and shall be liable to fine if act causing harm to be done in consequence. And if any act for which the abater is liable in consequence of the abatement shall which cause hurt to any person is done, the abater shall be liable to imprisonment of either description for a term which may extend to the 14 years shall be liable to the fine. आता ह्या 115 मध्ये काय सांगितलंय की जर एखादा अबेटर त्या माणसाकडून जर शिक्षा म्हणजे असं कोणता गुन्हा त्याला करायला भाग पडेल, तर ज्या प्रकारचा गुन्हा की ज्याला IPC मध्ये डेथ पनिशमेंट सांगितली आहे किंवा लाईफ इम्प्रिझनमेंट सांगितली आहे, अशा प्रकारचे गुन्हे करायला जर त्याला भाग पडत असेल तो अबेटर, तर त्या गुन्ह्यांसाठी 14 वर्षापर्यंत शिक्षा किंवा कोणताही एक इम्प्रिझनमेंट म्हणजे कोणत्याही प्रकारची इम्प्रिझनमेंट आणि फाईन असं दोन्हीही होऊ शकतं. हा 115 सेक्शन सांगतो. आणि 116 सेक्शन काय सांगतो, अपराध अशा प्रकारचा न घडल्यास. मग जर अपराध जर त्याला मर्डरचं समजा आता लाईफ इम्प्रिझनमेंट किंवा डेथ पनिशमेंट समजा मर्डरला दिली आहे, मर्डरला आहे आणि त्याची तिथं सुपारी देतो आणि जर घडलाच नाही अपराध म्हणजे मर्डर केलाच नाही त्याने, पण अबेटरने तर सांगितलंय करायला पण नाहीच केलं, तर अबेटरला कोणती शिक्षा होईल, तर जी कोणती शिक्षा सांगितलेली आहे म्हणजे मर्डरला जर लाईफ इम्प्रिझनमेंट आहे किंवा म्हणजे जास्तीत जास्त शिक्षा आहे त्या शिक्षेच्या निम्म्यापर्यंतची शिक्षा दिली जाते अबेटरला आणि फाईन सुद्धा दिला जातो. आता डायरेक्ट 116 आहे की अपराध घडला तर आणि अपराध न घडला तर असा 115 आणि 16 सेक्शन आहे. सो आपण डिरेक्टली आता 117वा सेक्शन बघणार आहोत. अबेटिंग कमिशन ऑफ ऑफेन्स बाय द पब्लिक और बाय मोर दॅन 10 पर्सन. म्हणजे काय की एखाद्या म्हणजे आपल्या ज्या जनतेला किंवा एका काही विशिष्ट 10 जणांना 12 जणांच्या ग्रुपला ती गोष्ट करण्यास भाग पडणं, तर त्याला सुद्धा आपल्याला शिक्षा ही होते. असं म्हणू शकत नाही की मी काय एकटाच सांगणार होतो, ते 10 जण मारणार होते त्यामुळे माझा काही संबंध नाही, असं आपण त्यावेळी डिफेन्स घेऊ शकत नाही. तर हे 117 सेक्शन सांगतो. काय सांगतो, whoever abets any commission of an offense by the public generally or by any member or class of a person exceeding 10 shall be punished with imprisonment either description for a term which may be extend to 3 years within fine and both. म्हणजे काय, ह्या डायरेक्ट पनिशमेंट सांगितली आहे की म्हणजे आपण एखाद्याला ह्याच्यावर दगडफेक करा किंवा रास्ता रोको करा, सांगणारा एक माणूस असतो पण रास्ता रोको किंवा दगडफेक करणारे किती असतात, हजारो लोक असतात, 100 लोक असतात. मग आपण म्हणा की मी काय केलंच नाही, मी तर इथे बसून आहे, पण तरी सुद्धा अशा गुन्ह्यांना त्या अबेटरला शिक्षा होते. मग ती काय होते, तर आयडर डिस्क्रिप्शन जे म्हटलंय ना इतकं तुमच्या पनिशमेंट 3 वर्षापर्यंतची इतकी शिक्षा किंवा फाईन किंवा शिक्षा आणि फाईन दोन्ही हे असं इथे होऊ शकतं.
हा आहे सेक्शन 17. 117 सेक्शन सुद्धा बरेचदा बघा पॉलिटिकल जे आहेत पर्सन्स त्यांना हा शिक्षा लागू होते. 117 म्हणजे आपलं आंदोलन आहे ना, भैया आंदोलन झालं किंवा रास्ता रोको, दगडफेक, जाळपोळ, ह्यामध्ये तुम्ही जर बघितलं ज्या जी आहे, आता पर्सनली आपले जे कोणी असतात मेन पक्षप्रमुख असो तो कधी जात नाही ना रस्त्यावर, तो उतरत नाही जाळपोळ करायला, तरी त्यांना त्या गुन्ह्यांमध्ये अटक केलेली आहे. म्हणजे जसं की राज ठाकरेंना वगैरे बघा, या बऱ्याचशा अशा शिक्षा आहेत. तर नारायण राणे यांना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा ट्रायल चालू आहे. असे जे काही पॉलिटिकल पर्सन्स आहेत की ज्यांना कोर्टाने त्याच्यामध्ये अटक केली, शिक्षा होईल नाही होईल, निर्दोष सुटतील ही पुढची गोष्ट, पण त्यांच्यावर मग 117 वगैरे सेक्शन लागलेला असतो, कारण त्यांनी ती कृती करायला कोणाला तरी भाग पडलेलं असतं ह्यासाठी. त्यामुळे ह्याच्यावर चार्ज लागलेला आहे, त्यामुळे ह्याच्यावर सुद्धा चार्ज आहे. आता 117 नंतर 118 आपण सेक्शन बघूया. काउन्सिलिंग डिझाईन टू कमिट ऑफेन्स पनिशेबल विथ डेथ और इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ. म्हणजे काय, तर मृत्यू किंवा आजीवन कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्याचा जो बेत आहे तो लपवणे. आता पूर्ण सेक्शन वाचला तर जे परत कन्फ्यूज होईल म्हणून मी वाचत नाही, पण थोडक्यात सांगते. त्याच्यामध्ये काय की जर एखाद्या व्यक्तीला दरोडा घातला जाणार आहे हे माहीत आहे की ह्या घरावर दरोडा घालणार आहे, म्हणजे मोठे गुन्हे की ज्याच्यामध्ये मृत्यू किंवा आजीवन कारावासी म्हणजे लाईफ इम्प्रिझनमेंट किंवा डेथ पनिशमेंट सांगितले, असे जे मोठे गुन्हे आहेत ते जर एखाद्याने करायला सांगितले असतील आणि हे जर मला माहिती आहे, म्हणजे आता मी चौथी व्यक्ती झाले, थर्ड पर्सन पण नाही, आता मी चौथी व्यक्ती झाले की हे मला माहिती आणि मी जर ते लपवून ठेवलं, म्हणजे एखादे अबेटर एखाद्याला सुपारी देतोय आणि हे मला माहिती आहे की हा त्याला सुपारी देणार आहे आणि ती जर गोष्ट मी लपवली तर त्यामध्ये मला सुद्धा इथे शिक्षा आहे. 3 वर्षापर्यंत किंवा कोणत्याही इतक्या मुदतीच्या कारावासाची म्हणजे 3 वर्षापर्यंत शिक्षा मलाही होऊ शकते, फाईनही लागतो किंवा फाईन आणि शिक्षा दोन्हीही त्याच्यामध्ये होतं. आता दुसरं 119 सेक्शन आहे, म्हणजे तो काय, पब्लिक सर्वंट कन्सिलिंग डिझाईन टू कमिट ऑफेन्स विच इट इज हिज ड्युटी टू प्रिव्हेंट. म्हणजे ज्या गोष्टी प्रतिबंध करणे हे आपलं कर्तव्य आहे आणि तो अपराध करण्याचा बेत लोकसेवकाने लपवणं. माझा हे सेम आहे जो 118 मध्ये आहे तेच आहे, फक्त इथे काय आहे की पब्लिक सर्वंटला माहीत होतं आणि त्याने तो सांगितलं नाही, मग त्यात भले तो सक्सेसफुल झाला किंवा अनसक्सेसफुल झाला तरी सुद्धा दोन्हीमध्ये पनिशमेंट ही सांगितलेली आहे. आता सेक्शन 20 आहे, तो सुद्धा परत सेम आहे की काउन्सिलिंग डिझाईन टू कमिट ऑफेन्स पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट. म्हणजे नुसतं जरी इम्प्रिझनमेंट असेल, म्हणजे एक साधा कारावास जरी असेल आणि तशा प्रकारचं जरी बेस घडणार आहे आणि हे जर सांगितलं नाही आणि जर लपवलं तर इथे पनिशमेंट होऊ शकते. असे हा आपला पहिला जो 5th चॅप्टर आहे अबेटमेंटचा तो आहे. मग त्यात आता काय काय सांगितलं आहे की एकतर मी एखाद्याला सांगतोय आणि त्याने केलं तर शिक्षा होते, मी सांगतोय त्याने केलं आणि अपराध घडलाच नाही तरी मला शिक्षा, म्हणजे ॲज अ अबेटर मला शिक्षा होणार, मी सांगितलं एकाला पण झालं दुसऱ्याचं तरी मला शिक्षा होणार. तिसरा प्रकार काय आहे की एखाद्या आपल्याला माहिती आहे, आपल्याला म्हणजे मी अबेटर आहे, मी सांगितलंय आणि हे अजून एका वेगळ्याच व्यक्तीला माहिती आहे की मी हे त्याला अशी सुपारी देणार आहे आणि ती जर गोष्ट त्याने लपवली तर त्याला शिक्षा आहे. किंवा मग एखादा मोठा गुन्हा आहे आणि त्याचं जर करायला सांगितली, सुपारी दिली तर त्याला वेगळी शिक्षा सांगितली. एखादा छोटा गुन्हा आहे आणि तो मोठा गुन्हा करताना जर मध्ये मध्ये छोटे सुद्धा अपराध होत असतील तर त्या गोष्टीसाठी सुद्धा मी लायबल होऊ शकतो. म्हणजे मधले छोटे अपराध जरी मी करायला सांगितलं नसले तरी मोठा गुन्हा करताना झालेल्या छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा मी जबाबदार आहे, त्यामुळे मी त्यासाठी सुद्धा पनिशेबल होऊ शकते. किंवा एखाद्या पब्लिक सर्वंटलाच माहीत होतं आणि त्याने जर लपवलं तर त्या गोष्टीमध्ये त्यालाही पनिशमेंट होऊ शकते. म्हणजे ज्याने लपवलं किंवा ज्याने लपवून ठेवलं अशा कोणत्याही व्यक्तीला शिक्षा होईल. असे हे 5-6 प्रकार मी आता तुम्हाला सांगितले अबेटमेंटचे. तर हे अबेटमेंट ह्या चॅप्टरमध्ये आहे. आता दुसरा आहे चॅप्टर 5 ते दॅट इज क्रिमिनल कॉन्स्पिरसी. सेक्शन 120A आणि 120B. म्हणजे आता 120 सेक्शनपर्यंत अबेटमेंट हा चॅप्टर आपण बघितला. आता कॉन्स्पिरसीमध्ये काय बघायचं आहे तर 120A आणि 120B म्हणजे ह्याच्याच पुढचा चॅप्टर आहे, पण तो आपण थोडा वेगळा करून आपण तो घेतलेला आहे. आता 120A आणि 120B म्हणजे क्रिमिनल कॉन्स्पिरसी ह्याची आपण काय बघणार आहोत, पहिली डेफिनेशन. तुम्ही बेअर ॲक्टमध्ये बघितलं तरी हा थोडा त्यांनी
वेगळा केलेला आहे. कारण त्यामुळे आपल्याला पेपरला हा एक सेपरेट क्वेश्चन येतो, म्हणजे एकदम फेवरेट क्वेश्चन युनिव्हर्सिटीचा वगैरे म्हटलं तरी चालेल, हा असतो क्वेश्चन. सो ह्याच्यामध्ये आपण डेफिनेशन बघूया. आणि मी इथे काही मेन गोष्टी आहेत की इन्ग्रेडियंट्स म्हणजे कुठचाही वकील काय पहिला बघतो की एखादा जरी केस आली तर मेन इन्ग्रेडियंट्स बघतो तो. ह्याच्यामध्ये बुकमध्ये मेन इन्ग्रेडियंट्स बघितले आणि ते जर प्रूव्ह झाले तर हा सेक्शन लागलेला आहे तो बरोबर आहे किंवा चुकीचा आहे हे ठरवलं जातं. आता ह्याची डेफिनेशन बघूया. ती कशी पाठ करायची हे अशा प्रकारे लिहून डेफिनेशन पाठ करायच्या किंवा लक्षात ठेवायच्या. आता सेक्शन 120A जो आहे 120A हे डेफिनेशन आहे. डेफिनेशन ऑफ क्रिमिनल कॉन्स्पिरसी. when 2 or more persons agree to do or cause to be done. 2 or more persons is important. फर्स्ट इन्ग्रेडियंट काय, 2 or more persons पाहिजे, म्हणजे एक व्यक्तीने केलेलं नाही, 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींनी केलेली कृती. म्हणजे काय, when 2 or more persons agree to do or cause to be done an illegal act or an act which is not illegal by illegal means, such an agreement is designated by criminal conspiracy. म्हणजे एखादी जर कृती जी आहे की जी इल्लीगल नसलेली कृती, म्हणजे इल्लीगल साधनांनी जर करण्याचा प्रयत्न केला किंवा तसा करार केला, म्हणजे बघा आता ह्या डेफिनेशनमध्ये काय सांगितलंय, 2 or more पर्सन पाहिजेत, इल्लीगल ऍक्ट पाहिजे. इल्लीगल ऍक्ट असेल तर काही क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी होत नसते. तर इल्लीगल ऍक्ट हे तर आहेच आता आपल्याकडे. आणि ॲग्रीमेंट इज डेझिग्नेटेड ॲज अ क्रिमिनल कॉन्स, म्हणजे कोणतं ॲग्रीमेंट की जर ती इल्लीगल नसेल किंवा लिगली जरी ॲग्रीमेंट केलं असेल इल्लीगल गोष्टीसाठी किंवा लिगल गोष्ट करण्यासाठी जर इल्लीगल वे जर आपण इम्प्लिमेंट केला असेल आणि त्याच्या प्रकारचं जर ॲग्रीमेंट करून घेतलं असेल ते सुद्धा क्रिमिनल कॉन्स्पिरसीमध्ये येतं. कन्फ्यूज होऊ नका. एक मराठीत त्याला असं सांगितलंय, एखादी अवैध नसलेली कृती अवैध साधनांविषयी करण्याचा किंवा करवण्याचा करार करतो. म्हणजे एखादी अवैध नसलेली कृती अवैध साधनांविषयी, म्हणजे इथे आपण जे म्हणले ना बाय इल्लीगल मीन्स, म्हणजे जे काही ॲग्रीमेंट करताना चांगल्या गोष्टीचं चुकीच्या रीतीने एक जर आपण गोष्ट केली, एखादी चांगली गोष्ट करायची मला तर काम करून घ्यायचंय पण मी त्याला लाच देऊन काम करून घेतोय, म्हणजे काय इल्लीगल मीन्स झालं ना हे. म्हणजे कृती माझी चांगली आहे की मला हे एक माझं कॉन्ट्रॅक्ट साईन करून पाहिजे, ही कृती ॲक्च्युअल चांगली आहे पण मी कशा प्रकारे करून घेते, इल्लीगली करून घेणार आहे ती मी कृती, तर ते सुद्धा क्रिमिनल कॉन्स्पिरन्सीमध्ये येतं. पण 2 or more पर्सन इल्लीगल ॲक्ट हे सुद्धा त्याच्यासोबत झालं पाहिजे. आणि सेक्शन 120B काय सांगतो, दॅट इज पनिशमेंट. म्हणजे सेक्शन लागताना आपल्याला कोणता जर क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी असेल तर चार्जशीटमध्ये सेक्शन 100A लागणार आहे का, तर नाही. चार्जशीटमध्ये काय सेक्शन लागणार, 100B हा सेक्शन लागणार. 100 हा A सेक्शन कोणासाठी असतो, लॉयर्ससाठी असतो. म्हणजे आता आपण जर एखाद्या नॉर्मल भाषेत बोलायचं झालं तर सेक्शन जे आहे सेक्शन 120A हा लॉयरसाठी का, तर 120B हा पोलीसच लावून देणार तुम्हाला चार्जशीटला सेक्शन. पण तो करेक्ट आहे का करेक्ट नाही आहे हे आपण 120A मधील डेफिनेशन दिली आहे त्यामधून आपण चेक करायचा. त्यामुळे 120B हा जो सेक्शन आहे हा आपल्यासाठी आहे. तर ह्याच्यात काय सांगितलंय, तर 120B पनिशमेंट फॉर क्रिमिनल कॉन्स्पिरसी. Whoever is a party to criminal scheme to consign an offence punished by with death, detention for a life or precise imprisonment for a term of 2 years or upwards shall where no express provision is made in this code for the punishment of such a conspiracy be punished the same manner as if he had abetted such offence. Whoever is a party to a criminal scheme other than criminal plan to consign an offence punished by as aforementioned shall be punished with a penalty. म्हणजे आता जे सांगितलं की शिक्षा कोणाला होऊ शकते की जे इल्लीगल मीन्सनी जे काही आपण कृती करतो तर त्याबद्दल शिक्षा होते. आता पनिशमेंट ऑफ अ क्रिमिनल कॉन्स्पिरन्सीमध्ये पनिशमेंट कशा त्यांनी डिवाइड केल्या आहेत की जो कोणी मोठे गुन्हे आहेत आणि त्या मोठ्या गुन्हा करण्याच्या कटामध्ये जो कोणी सामील होईल त्याला कोणत्या प्रकारची शिक्षा आहे हे त्याच्यामध्ये दिली आहे की अशा ह्याच्यात त्यांनी
म्हणजे 2 ते 3 वर्ष व त्याच्याहून अधिक मुदतीची जर असेल, म्हणजे जो कोणी मृत्यूच्या किंवा आजीवन कारावासाच्या अथवा 2 वर्ष किंवा त्याहून अधिक मुदतीच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेस पात्र असा अपराध करेल, म्हणजे एखाद्या गुन्ह्याला जर रिगरस इम्प्रिझनमेंट सांगितलेली असेल आणि अशा प्रकारचा गुन्हा आहे किंवा लाईफ इम्प्रिझनमेंट, डेथ अशा प्रकारचा जर गुन्हा असेल आणि तो गुन्हा करायला जो कोणी भाग पडत असेल, अशा याला सुद्धा त्याच्यामध्ये शिक्षा सांगितली आहे. म्हणजे जरी ती स्पष्ट केलं नसलं तरी त्याच्यामध्ये ती शिक्षा दिली गेली आहे. किंवा त्या शिक्षापात्र नसलेला अपराध करण्याच्या फौजदारी पात्र कटावून अन्य अशा एखाद्या दुसऱ्या कटामध्ये जरी सामील झाला की त्याच्याशी रिलेटेड असेल, पण हा ॲक्च्युअल तो नाही आहे, दुसरा आणि कोणता आहे की पण याच्याशी रिलेटेड आहे, तर त्याला सुद्धा ह्याच्यामध्ये पनिशमेंट सांगितलेली आहे. आणि ह्याला सुद्धा चार्ज आहे, चार्ज ह्याला सुद्धा केला जातो. आणि हा जो आहे हा गुन्हा आहे तो कोणता गुन्हा आहे तर दखलपात्र, म्हणजे कग्निझिबल आहे आणि नॉन कग्निझिबल पण आहे अकॉर्डिंग टू दॅट ऑफेन्स. ऑफेन्स कोणता आहे ॲक्च्युअल, मर्डर असेल, मर्डरसारखे मोठमोठे गुन्हे असतील तर तो नॉन कग्निझिबल असणार. आणि जर लहान गुन्ह्यासाठी जर आपण अबेट करत असू तर तो कग्निझिबल्स असणार. म्हणजे डिपेंड ऑन दॅट ऑफेन्स, ॲक्च्युअल ऑफेन्स विच इज डन, तर त्याच्यावर तो डिपेंड असतो. आणि त्याच्यावर चार्ज आहे, याला सुद्धा चार्ज लावलेला आहे कोर्टाने. सो असे हा एक इझी चॅप्टर आहे, म्हणजे इझी टू अंडरस्टँड आहे, इझी टू राईट आहे फॉर एक्झाम. असे हे 2 चॅप्टर आहेत, म्हणजे अबेटमेंट 107 सेक्शन ते 120 आणि क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी 120A आणि 120B असा हा आजचा आपला अबेटमेंटचा टोटल चॅप्टर आहे. तो इथे आपण संपवत आहोत. थँक्यू.